याच्यासाठी गेला होता
याच साठी केला होता टहास, शेवटचा दिस गोड भावा, आता निशिंतीने पावलो विसावा, कुंतली धावा तृष्णीची कवती वाटे झाली आवेचाचे, कवती वाटे झाली आवेचाचे, नाम मंगळाचे कवन्या गुणी, आता निशिंतीने पावलो विसावा, कुंतली धावा तृष्णीची तुका म्हणे मुक्ती परिनिरी नोवरी, तुका म्हणे मुक्ती परिनिरी नोवरी, आता दिवस चारे खेळी मिळे, आता निशिंतीने पावलो विसावा, कुंतली धावा तृष्णीची महायोग पीठे तडे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्र
समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गात् पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ध्यानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणं एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जया संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी श्रीपाद पादुकांना विसरू कसा मी रामदास पादुकांना गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम नमो संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत प्रस्तुत प्राप्त प्रसंग या ठिकाणी निमित्त मात्र कीर्तन रूपी सेवा आणि कीर्तन रूपी सेवेचं निमित्त आपल्यामधून 1 वर्षापूर्वी गेलेले स्वर्गवासी हरिभाऊ बाबू शिंगाडे आणि यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या या शिंगाडे परिवाराने काहीतरी ज्ञानदान व्हावं काहीतरी अन्नदान व्हावं आणि या निमित्तानं ही कीर्तन रूपी सेवा आयोजित केली. कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगाचे जगद्गुरु असणारे संत तुकोबरायांचा. खऱ्या अर्थानं माणसानं जीवनामध्ये काय केलं पाहिजे, संतांनी काय केलं, आपण काय केलं पाहिजे या विषयीचा प्रबोधन करणारा हा अभंग आहे. तुकोबराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मी अट्टहास केला, याच्यासाठी केला होता अट्टहास. कशासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा, माझा शेवटचा दिवस गोड व्हावा आणि याच्यासाठी मी अट्टहास केला. गोड होणं कशाला म्हणतात आणि कडू होणं कशाला म्हणतात?
तर गोड होणं या नाव आहे की त्याला देवाच्या पायापाशी जागा मिळाली, या नाव गोड झाला. आणि कडू झाला म्हणजे तो यमाचा पाहुणा झाला, त्याला अधोगती प्राप्त झाली, याला म्हणायचं कडू झाला. आणि तुकोबराय म्हणतात मी गोड होण्यासाठी 8 तास. मग तुकोबरायांना विचारलं झाला का तुमचा गोड दिवस? म्हणजे हो, आता निशिंतीने पावलो 20 84 लक्ष मधून मला 20 मिळाला. कुत्र्या मांजराच्या जन्माला मला जावं लागणार नाही हे निश्चित झालं. कशामुळं मला कळलं, म्हणजे कशामुळं कळलं? खुंटली धावा तृष्णे, माझी वासना संपून गेली. याचाच अर्थ असा आहे का आता जन्म घ्यावा लागणार नाही. कारण जन्माचं कारण काय आहे? तो वासना आहे. काय आहे? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आणि ही वासना ज्या अर्थी फुटली, तृष्णा ज्या अर्थी फुटली, याचाच अर्थ मी 20 पावलो, माझा शेवटचा दिवस गोड झाला. ते म्हणले कशानं फुटली बा ही वासना? तर मोठी खतरनाक आहे. ही वासना कशानं फुटली ते म्हणतात, कवते वाटे झाली आवेचाचे. मला सुद्धा कौतुक वाटतं ती वासना फुटली याचा, पण ताकद आहे नाम मंगळाचे तेने गुणे, भगवंताच्या नामाचा त्याला गुन्हा. आणि आता वासना संपली, 20 पावला, शेवटचा दिवस गोड झाला. मग आता तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी. आता आम्हाला मुक्ती मिळाल्यात जमा आहे, आता आम्हाला भगवंताच्या पायापाशी जागा मिळाल्यात जमा आहे. नवे नवे रिझर्वेशन झालेलं आहे मुक्तीचं. आणि आता दिवस चारी खेळीमेळी, पण आता जगायचं खेळीमेळीमध्ये, मुक्त छंदामध्ये, मुक्त जीवन जगायचं आणि भगवंताच्या पायापाशी जायचं. विठाला आणि असं जीवन होण्यासाठी आयुष्यभर 8 तास करावा लागतो. काय करावा लागतो? 8 तास. आता वर्षश्राद्धाचं कीर्तन ठेवताना लोकांच्या मनात, बरेचशा लोकांच्या मनात कशासाठी ठेवायचं बुवा, कशासाठी ठेवायचं बुवा? तर श्रीमद भागवत महापुराणामध्ये अशी कथा आलेली आहे की ज्या टायमाला आत्मदेव ब्राह्मण आहेत आणि आत्मदेव ब्राह्मणाला 2 मुलं आहेत. एक दुमदुबी आहे आणि दुसरा गोकर्ण आहे. तर गोकर्ण हा गाईला झालेला मुलगा आहे. ऋषीला मुलं होत नव्हती, ऋषी तपश्चर्या करायला गेले, तिथं फळ मिळालं की हे फळ तुझ्या बायकोला चार म्हणजे तुला मुलगा होईल. आणि मग ते फळ घेऊन आलं ऋषी, बायकोला दिलं, हे फळ आपल्याला मुलगा होईल, खा. पण तेवढ्यात तिची बहीण आली होती तिथं, बाहून बहीण. ती म्हणजे काय त्या जोगड्याचं ऐकती, फळ खाऊन पुढं पोर होत असतात. मग तिनं ते फळ गाईला चारलं. कुणाला चारलं? आणि त्या गाईला जो मुलगा झाला त्याचं नाव आहे गोकर्ण. लक्षात घ्या. आणि हे आत्मदेव ब्राह्मणाला दुसरा त्याच्या बायकोपासून झालेला मुलगा आहे, त्याचं नाव आहे दुमदुबी. आणि असा हा परिवार. पण पुढे या दुमदुबीला, या मुलाला वाईट बसणं लागली, वळणं लागली. शेवटी बापाला काय करावं काय सुधारणा, त्याच्यातच बाप गेला. आई एरीत पडून वारली. मग हे मोकळा झाला. सगळं पापच पाप त्यांनी केलं. तमासगिरणी घरात आणून ठेवल्या आणि त्या तमासगिरणीत पैशापोटी याचा जीव घेतला आणि हा मेला. परंतु आत्मा मात्र तिथंच भरकटत राहिला. गोकर्ण तीर्थयात्रेला गेला होता. तीर्थयात्रेहून आला आणि कळलं भाऊ वारलाय आणि भावाचा आत्मा घरामध्येच फिरतो. मग कशानं दूर होईल, कशानं त्याला मोक्ष मिळेल, कशानं मोक्ष मिळेल, असा विचार ज्यावेळेस त्यांनी ऋषी मुनींना, सद्गुरूला विचारला, तेव्हा सद्गुरूंनी सांगितलं की जर त्याच्या नावानं कथा कीर्तन जर ठेवलं तर कदाचित त्याचा मोक्ष होऊ शकतो, कारण नामातच फक्त ताकद आहे.
म्हणून कथा ठेवली श्रीमद भागवत महापुराणाची, आणि त्या दुबदुबीनं ती बांबूच्या कळकामध्ये बसून ऐकली. कुठं ऐकली? आणि एक एक कथा होईल तसं तसं ते बांबूचा कळक तुटायला लागला. आणि ज्या दिवशी श्रीमद भागवत महापुराण कथा पूर्ण झाली त्या दिवशी तो पूर्ण फुटला आणि त्या दुमदुबीला आणि मोक्ष प्राप्त झाला. तसं त्या अनुषंगानं या इथं सुद्धा आपल्या वाडवडिलांच्या नावानं गेल्याच्या नंतर कथा कीर्तन का ठेवावं, तर अतृप्त आत्मा जर कुठं राहिला असेल घराच्या अवतीभोवती काही वासनेचा अनुषंग घेऊन, तर त्या कीर्तनानं त्या ज्ञान यज्ञानं आणि ते ज्ञान त्याला मिळावं, कुणाला त्या अतृप्त आत्म्याला, आणि त्याला मोक्ष प्राप्त व्हावा याच्यासाठी हे वर्ष श्राद्ध ठेवलं जातं. विठ्ठला पण ती त्यानं ती ऐकली. आता तुम्ही म्हणाल जर नाही त्यांना मोक्ष प्राप्त झाला तर काय होतं? तुम्ही समजा नाही कीर्तन ठेवलं आणि नाही त्यांना समजा गती प्राप्त झाली, तर मग त्या अतृप्त आत्मा भूतप्रेत योनीमध्ये जाऊन त्या घराच्या भोवती फिरत राहतो. पण त्या घरामध्ये अन्नधान्य पुरवठा होणार नाही, घरामध्ये माणसाचं पटणार नाही, माणसाला माणूस शांतता लागणार नाही, समाधान लागणार नाही, त्या घरामध्ये धन येणार नाही, आलं तरी राहणार नाही, असे प्रकार व्हायला सुरुवात होते. आणि तुम्ही जर ब्राह्मणाकडे गेले विचारायला तर ब्राह्मण सांगतो तुम्हाला पितृदोष झालेला आहे. काय सांगतं ते? पितृदोष झालेला आहे, त्या पितृदोषाचं निवारण करावं लागेल. आणि मग असं पितृदोषाचं निवारण मात्र होत नाही. लक्षात घ्या, त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण नागबली वगैरे विधी करतात लोक, परंतु त्यानं ते होत नाही, असा बऱ्याचसा अनुभव आहे. तर हा पितृदोष होऊ नये म्हणून आई वडिलाची श्राद्ध मुलांनी टायमाच्या टायमाला घातली पाहिजे. काय केलं पाहिजे? टायमाच्या टायमाला घातली पाहिजे. आहे तोपर्यंत तर सेवा केलीच पाहिजे, त्यात काय बात नाही, ती काही सांगायची गोष्ट नाही. कारण आपलं शास्त्र प्राधान्य देतं मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. आपले शिक्षण आहे. आणि मग काय ती सांगायची गोष्ट आहे का आई बापाची सेवा करा? काय सांगायचे त्याच्यात? ज्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो त्या महाराष्ट्राचा राजा शिवछत्रपती आईच्या आज्ञेनं संपूर्ण राज्य चालवलं, आईच्या आज्ञेनं. मग आपल्याला सांगावं लागतं काय आई बापाची सेवा करा? तिथं आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून त्या आई वडिलाला मोक्ष जर प्राप्त झाला नाही तर लेकरांना बी सुख लागत नाही, त्याला पितृदोष होतो. आणि म्हणून काय करायला सांगितलं शास्त्रामध्ये, जरी समजा आपल्या वडिलांना कळलं नाही आयुष्यभर परमार्थ करावा, आयुष्यभर बाबा काहीतरी देवाचं नामस्मरण करावं, तर मग गेल्याच्या नंतर त्यांच्या शांतीप्रित्यर्थ कीर्तन, प्रवचन, अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान, गोदान, भूदान करावं. त्या पुण्याईच्या आधारावरती कमीत कमी स्वर्गात तरी जात. कुठं जात? आणि मग आपल्याला इकडं पितृदोष होत नाही, त्याला गती मिळेल. आपल्याला पितृदोष व्हायचं काही कारण नाही. याच्यासाठी वर्ष श्राद्ध हे घातलं पाहिजे. विठाला आता श्रोत्यांनी प्रश्न विचारला तुकोबरायांना की तुकोबराया हे मेल्यावर कोण करील का नाही देव जाणं? हा काय काय त्याचं लक्षातच राहत नाही. आई बापाचं वर्ष श्राद्ध काय श्राद्ध आलं का, वर्ष श्राद्ध आलं का, काही लक्षातच राहत नाही. काही तर पिऊनच पडा तिथा. मग काय करायचं? तुकोबराया आमची सुटका कशी व्हायची? तुकोबराया म्हणले यांच्या विस्मायची काय गरज? Yeah.
तुकाराम महाराज म्हणतात सोपं गणित आहे, कोणा विस्मायचं काय भाग नाही. जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. आम्हाला काहीतरी असं साधन सांगा ज्यानं आम्हाला परमगती मिळाली. गती नको ना अधोगती बी नको. गतीमध्ये 3 गती आहेत. एक आहे अधोगती, एक आहे गती आणि एक आहे परमगती. अधोगती कशाला म्हणायचं? माणसाचा जन्म मिळाला पुन्हा कुत्र्या मांजऱ्याचा जन्म यावा याला अधोगती असं म्हणतात. म्हणजे उच्च गेला आणि पुन्हा खाली आला, अधोगती. गती कशाला म्हणायचं? माणसाचा जन्म मिळाला आणि स्वर्गात गेला त्याला गती म्हणायचं. सत्य लोकात गेला, स्वर्गात गेला, पितृलोकात गेला याला काय म्हणायचं? गती. आणि परमगती कशाला म्हणायचं? तर डायरेक्ट भगवंताशी एकरूप झाला याला परमगती असं म्हणतात. पण तुकोबाराय म्हणले आता तुम्हाला परमगती मिळवावी लागेल. म्हणले का बरं? गती मिळाली तर जुळणार आहे का? म्हणले नाही जुळायचं. जरी स्वर्गात गेला तरी माघारी यावाच लागत. आमचे सद्गुरु म्हणायचे पुण्यपदाची पावटी सरे, सवेची इंद्रपदाची उटी उतरे, आणि येऊ लागते माघारे मृत्यू लोका. एसटीचं तिकीट संपलं की एसटीतून उतरून द्या ना. आलं तुमच्या ध्यानात? तसं पुण्य संपलं का तुम्हाला स्वर्गातून ढकलून द्या ना, पुन्हा खाली, पुन्हा 84 लक्ष योनीत चालू. म्हणून गती नको. अधोगती का नको? तर अधोगतीत गेलेला माणूस पुन्हा गतीत जायचा अवघड आहे. अधोगती म्हणजे काय? कुत्र्याचा जन्म. कुत्र्याचा जर जन्म आला आपल्याला माणसाचा संपल्यावर तर पुन्हा 52 अब्ज वर्ष सुटका नाही. किती? 52 अब्ज. एक एक योनी कोटी कोटी फेरा, 84 लक्ष योनी कोटी कोटी फेरा, बरोबर 52 अब्ज वर्ष. आणि 52 अब्ज वर्षांनी पुन्हा माणसाचा देह त्याला मिळतो. आलं लक्षामध्ये? पाप पुण्य समान झालं तर, नाही तर मिळत. पाप पुण्य करणी जन्मा येतो, एकदा अधोगतीत का माणूस गेला की पुन्हा माणसाचा जन्म, म्हणजे परमगती मिळवायला लागतो माणसाचा जन्म. गती आणि परमगती मिळवायला कुणाचा जन्म लागतो? माणसाचा जन्म लागतो. आणि अधोगतीत गेलेल्या माणसाला पुन्हा माणसाचा जन्म मिळणं जवळ जवळ अशक्य आहे. कारण माणसाचा जन्म कसा मिळतो? तर पाप पुण्य समान झाल्यावर मिळतो. पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राण. आता आपलं पाप जास्त आहे का पुण्य जास्त आहे कसं काय कळणार आपल्याला? आणि ते समान झालं पाहिजे हे तर अशक्यच आहे. दुसरी एक गोष्ट अशी आहे की माणसाचा जन्म मिळण्यासाठी काय व्हावं लागतं? अजून योग यावा लागतो. आणि कसला योग आहे? योग काय सोपा नाही. पावला दे
पावला हा देह काकटाळीने आहे. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा. आता कावळा लय चतुर प्राणी आहे. कावळा दोन्ही डोळ्यात एकच बुबुळ असतं त्याच्या. ते एवढं चतुर आहे का तुमचा दगड तर लागणं कठीणच आहे त्याला. हात केला तरी ते उडून जात. ते सापडणं कठीण आहे. पण सापडलं कुणाला? एक आंधळ बसलो तर देवाचं नामस्मरण करीत त्याच्या हातात सापडला. काय? कावळा. आता ही अशक्य गोष्ट आहे. चांगल्याला नाही सापडू शकत, आंधळ्याला सापडला कावळा. किती दुर्लभ आहे ती गोष्ट, इतकी दुर्लभ आहे. तसा आपल्याला हा माणसाचा देह प्राप्त झालेला आहे अचानक. आता पुन्हा मिळणं लय कठीण आहे. म्हणून मिळलाय आता आपल्याला तर कमीत कमी गती आणि प्राप्त करता आली परम गती तर अतिशय उत्तम आहे. पण अधोगतीला मात्र जाऊ नका. अधोगतीचं फार कठीण काम आहे. अन्य प्राण्याच्या अन्य योनीच्या ठिकाणी जाणं फार कठीण आहे. म्हणून कमीत कमी नाही तुम्हाला परम गती जरी मिळवता आली तर कमीत कमी गती मिळवा. पण साधू संत या गतीला नको म्हणतात, कारण गती वरून पुन्हा अधोगती होते. पण परम गतीहून पुन्हा अधोगती होत नाही. म्हणजे भगवान परमात्म्याच्या पाशी जो गेला त्याला पुन्हा जन्म मरण नाही. गती ज्यानं प्राप्त केली स्वर्ग लोक आदी इतर लोक, त्याला पुन्हा माघारी यावं लागतं. मग तुकाराम महाराज म्हणले तुम्हाला काय पाहिजे? तर तुम्हाला पाहिजे परम गती. काय पाहिजे? आता तुकाराम महाराजाला विचारलं, महाराज मग ही परम गती मिळण्यासाठी काय करावं लागेल? तुकोबराय म्हणले, गती जन्म मरणादी प्रक्रिया कशामुळे प्राप्त होतात याचा जर बारीक विचार केला तो व्हायला पाहिजे. आधी का मिळतो आपल्याला जन्म? तर त्याची 3 कारण शास्त्र सांगत. किती कारण सांगतं शास्त्र? 3 कारण. पहिलं आहे वासना जर राहिली शिल्लक तर जन्माला यावं लागतं. जन्म घेणे लागे वासनेच्या संग. दुसरं जर कर्म शिल्लक राहिलं तर जन्माला यावं लागतं. दुसरी गोष्ट आगा कर्मे जय उरावे ते ती सुखदुःखी फळावे अंतया ते भोगावया यावे देहा एका. आणि तिसरं कारण आहे पाप. काय? हे पाप जर शिल्लक राहिलं तर जन्माला यावं लागतं. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. हे शिल्लक राहिलं की जन्माला यावंच लागतं. मग तुकोबराय म्हणले यातली सगळ्यात खतरनाक आहे ती तृष्णा. काय काय खतरनाक आहे? यातली सगळ्यात खतरनाक आहे ती वासना. पाप जाळायचं सोपं आहे हो. पाप जाळायचं सोपं आहे. किती सोपं आहे अहो. एका नामाने पाप किती विसरू शकतो. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. Thank you.
हरि मुखे जरा माग वळून बघू काय काय सांगितलं मी आतापर्यंत. पहिली गोष्ट सांगितली, वर्ष श्राद्ध का करायचं. समजा नाही केलं आमच्या पोरांनी तर काय होईल, तर गती मिळणार नाही. मग पोरं करण्यासारखी नाही, त्यांच्या वेशमायची काही गरज. मग काय केलं पाहिजे, तर त्याच्यानंतर सांगितलं की स्वतःच स्वतःची सोडवणूक करून घ्यायची. स्वतः स्वतःची जर सोडवणूक करायची असेल तर जन्म कशामुळे मिळतो हे पाहिलं पाहिजे. जन्म कशामुळे मिळतो, कारण गणित सुटलं पाहिजे. गणित नाही सुटलं, कोडच नाही सुटलं तर उत्तर मिळणार कसं. साधू संताचं सुटलं नाही का, सुटलं. आज फिटले माझे कोडे तर पुन्हा कुत्र्या मांजराच्या जन्माला यावं लागेल. म्हणून कोडं सुटलं पाहिजे आणि कोडं कशामुळे पडलंय हे आधी कळलं पाहिजे. कोडं पडण्याची 3 कारणं मी तुम्हाला सांगितलेली आहेत. बघा बुद्धीत येते का. 3 कारण आहे कोडं पडण्याचं. जन्म मरणाचं कोडं पडलं त्याला 3 कारण. पहिली आहे पाप, दुसरी आहे वासना, तिसरं आहे कर्म. देवाला सुद्धा चुकत. पाप आहे, पाप जाळता येईल. जळतील पापे जन्मांतरीची जाळता येईल. कर्म आहे, अगा कर्मे जै उरावे तीही सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा. पण देव उगानिले मद कर्म देवाची पुसले मरण जन्म जन्मासही श्रमवर चिले गेले. सगळ्याची उत्तर सांगितलं. पण ही जी वासना आहे ना, ही फार खतरनाक आहे. करणीला साधू संत म्हणतात ही गतकाळी आहे. काय आहे माया गतकाळी
हे सगळं दिसतंय ना आपल्याला, हे सगळं घर दार गुरं ढोर शरीर हे देह सुद्धा ही कुणाची कर्तृत्व ही तिचीच कर्तृत्व. हा, जे नाही ते दाखवते, जे नाही ते दाखवती आणि जे आहे ते लपवती, त्याला माया म्हणतात. बघा जपवती. आता जेवढं आपल्याला दिसतंय ना हे सगळं मायेचा खेळ आहे. सगळा कोणाचा खेळ आहे? सगळा मायेचा खेळ आहे. पण हे दिसतंय तेवढं नाही, हे काल नव्हतं. आज तुम्हाला दाखवती ती, पण उद्या हे मायेचा खेळ आहे. तुम्ही पिक्चर बघायला जाता का? पिक्चर पडद्यावर जाळ दिसतो, बरोबर आहे ना? पडद्यावर काय दिसतो? तो जाळ खरा का खोटा? खरा का खोटा? खरा म्हणावं तर पडदा नसता का जाळला, आणि खोटा म्हणावं तर दिसतो या, बरोबर आहे ना? तसं ही माया काय करते? जी नाही ती दाखवते, आणि त्याला माणूस काय होतो? भुलतो, आणि त्याच्यातून निर्माण होती तृष्णा. काय तयार होती? तृष्णा तयार होती त्याच्यातून. ते सगळा खेळ या मायेचा आहे. आणि ही तृष्णा मात्र दुस्तर आहे. ही वासना जी आहे ती दुस्तर आहे. कारण जन्म घेणे लागे याच वासनेच्या संगे. आणि हिनं भुलावलं किती जणाला? विचारू नका हो. वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा, वासनेच्या नको जाऊ, वासनेच्या नको जाऊ. काय सांगितलं बघा. वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा, पाहत्या रावणा कैसे झाले. इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, आणि नारद चुकला चाळा भजनाचा. कुणी केलंय? एका वासनेनी. आणि वासना कुठून उत्पन्न होती? मायेतून. आलं ध्यानामध्ये? नारद मुनी चालले होते सहज, आपला येणं वाजित वाजित समुद्राच्या कडे फिरत फिरत चाललेले. नारायण 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 चालले. आता त्याच्या अगोदर असं झालं, एक दिवस नारद विचारलं भगवंताला, देवा हे सगळं जग मायेत भरलंय, पण ही दिसत कशी नाही? ती म्हणली दिसत नाही, पण काम मात्र परफेक्ट करते. काय म्हणले? दिसत नाही पण काम मात्र चोख करणार ती. हा, तिचा स्वभावच तसा आहे. म्हणले मला बी एकदा बघायची आहे. कशाला नारद? अरे माया तुटायसाठी हे ऋषी मुनी पार तिकडे जाऊन बसले डोंगरात, तर त्यांना ही माया तुटली नाही, तू कशाला उगाच तिच्या नादी लागतो? नाही नाही म्हणले, देवा एकदा दाखवच मला. काय करावं म्हणले ह्या नारदाला. बर ठीक आहे म्हणले, दाखवूया. आणि सहज नारद मुनी चाललो होतो इना वाजित वाजित समुद्राच्या कडे. नारायण नारायण नारायण. तेवढ्या त्या समुद्रामध्ये जे काय मासान माशीन होती त्यांचा संसार बघितला. कुणी? नारद मुनी. तेवढ्यात वाटलं नामी सारलं.
देवाचं नाम विसरलं ते म्हणलं मला पोरं बाळ असते ते किती बरं झालं असत. एवढंच म्हणला तेवढ्यात त्याची बाई जाईल. कारण जर का नामाचा विसर पडला नामाचा विसर त्याने वाढवला संसार. नामाचा विसर पडला का संसार वाढलाच म्हणून समजा. आणि नामाचं चिंतन झालं का संसार ओसरला. संसार ओसरण्याची प्रक्रिया कधी चालू होती? नामचिंतन झालं. आणि संसार वाढतो कधी? पडला नामाचा विसर पडला नामाचा विसरणतेने वाढवला संसार. भलत्याच पुरी गेलो वावत दुरी. आणि ज्याचं नाम पाठ आहे त्याचा संसार. संसार ओसरू प्रपंच ओसरू हा चित्त तुझे पायी मुरू. ऐशे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. काय प्रपंच ओसरण. पण गंमत अशी झाली नारदाची का नामाचा विसर पडला. आणि तेवढ्यात नारदाची नारदी झाली. आता मायेला कुठंतरी जागा पाहिजे ना. देव म्हणले मायेला म्हणले नारदाला कधी दाखवती तडाखा. म्हणली त्यांना दाखवायचं आहे पण गंमत अशी झाली तर ते तुम्हाला विसरत नाही ना. तुम्हाला विसरत नाही त्याच्यामुळे मला जागा मिळत. तुम्हाला कधीतरी विसरलं ना नारद मग बघते. आणि ते नेमकं त्या माशाचा संसार बघून विसरलं. तेवढ्यात जोडप मायेनी घातली. त्याची नारदी झाली. काय झाली? बाई झाली त्याची बाई नारद महर्षींची. आणि बाई झाल्याच्या नंतर एक मासदार आला होता तिथे. त्याला ती आवडली. तिला ती आवडला त्याला ही आवडली. आणि तिथंच आपला सापराचं एखादं पोपट बांधून चालू झाला संसार. 60 पोरं झाली त्याला. किती पोरं झाली? 60 पोरं झाली. आता 60 पोरं म्हणजे काय सोपं आहे का? देवगडी मास ऐकून यायचा तिकून पिऊनच. ताईटच वेळी नेहमी पिऊन यायचा. हाणायचा मारायचा कुटायचा. हिला पारीच्या बरगाड्या दिसायला लागल्या. पोरांना खायला नाही करायचं काय. ही उपाशी राहायची. पोरांना घालायची. एकाला चटी नाही ते एकाला बटी नाही ते एकाला वैतागलंय. आपण बी वैतागतो ना कधीतरी. पोरांनी नाही ऐकल्या. जन्माला घालून रे फसलो मी. आता काय तुम्ही जन्माला घातलाय त्याला? काय काय बापांना वाटतं मी जन्माला घातलाय. तुझ्यात पावर आहे का तेवढी? आईची कुसकुनी बनवली. विचार केला कधी? आईची कुसकुनी बनवली. बापात वीर्य कोणी बनवलं? आपण नाही. ते त्याची कला आहे ती. घोटाळा असा झाला मग लागला रडायला. 60 तरा तरा झाली त्या नारदाची. पार पोरांनी पार इकडून हे ह्याव का ते तिकडून ते वडील ते लांब गेला. मोठ्याने रडायला लागला. देवा काय केलं बाई? सोडव रे सोडव देवा. 60 पोरं ते प्रपंच ते नवरा नको नको झाली. रडत आहे मोठे मोठे. भगवंतानी ठेवलं पाठीवात. म्हणले नारदा हे नारदा डोळं उघड. उघडलं डोळं नारदाने. म्हणजे मी नारद? डोळं उघड. आणि म्हणजे काय झालं? म्हणला 60 पोरं नवरा काय तारा बाबा माझी. अरे म्हणला तू नारद आहे. तू लग्नच झालं नाही तर 60 पोरं होते कुठून? ही नदीला तिकडं फेकून नारद
ते मागा दिसलं ती काय होतं म्हणले तीच माया आहे जी दिसती पण नसती त्याला तर माया म्हणतात. आता आपल्याला वाटतं नाही घर माझं आहे ही पोरं माझी आहेत असं वाटतं की नाही. हे शरीर सुटल्यानंतर खरंच ही पोरं आपल्यासाठी उपाशी मारात्या बायको उभं उपाशी. तुम्हाला फक्त वाटतं माझं आहे तुमचं नाही ते. कारण असे कित्येक जण येऊन गेले. त्या दिवशी मी हे घरी गेलो मला म्हणला त्या लिंबापर्यंत आहे ना अंग तिथपर्यंत जमीन माझी आहे बाबा. वा वा चांगली गोष्ट. म्हणजे का बाबा अरे म्हणलं ती जमीन हसती तुझ्याकडे बघून. म्हणले कसं काय आधी म्हणते मी असली गिरायक लय वाटा लावली. आता काल कुणाच्या तरी नावा होती आज तुझ्या नावावे उद्या कुणाच्या तरी नावावर जाणार आहे. तुझ्या बापाची का ती माझी म्हणतो खुशा माझी कशामुळे म्हणतो तर ही माया. त्याला कळतच नाही ना ती. अरे 56 नावं लागली तिला रेकॉर्ड जर काढलं तर. आणि 57 तू ये आणि 58 हजर आहे. वाटून घ्यायला फक्त तू मेला की त्यांनी द्वारे टाकल्या. नको नको म्हणा गुंतू माया जवळी काळाला जवळी ग्रासावया. अरे काय तुझं आहे काहीच नाही. तू म्हणशील माझं घर आणि मेल्यावर तुझं घर येशीच्या बाहेर. तू म्हणशील बायका पोर ते इथंच राहील सार आणि मेल्यावर तुझं घर येशीच्या बाहेर. म्हणते येथील सारे येथेची रायाची. मग आपलं काय पण तरी माझं 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 माझं. नारदा त्यालाच माया असं म्हणतात. देवा म्हणली माझी तरी बरी गत झाली बा. बाकीचे गुंतले यांना सोडवणार कोण. समजा माझं मी तुझ्याकडून वचन घेतलं होतं की बा गुंतल्या तू सोडव म्हणून मग बरं झालं. पण आता ह्या बाकीच्यांना सोडवणार कोण. म्हणलं यांना सोडवणार पण एकच सोडवतो सद्गुरु सोडवतात. कोण सोडवत सद्गुरु सोडवतात. ज्ञानाला आपले हे 2 डोळे आहेत ना याला तिसरी दृष्टी जोडून देतात. त्याला ज्ञान दृष्टी म्हणतात. काय म्हणतात ज्ञानदृष्टी. ही ज्ञानदृष्टी जर प्राप्त झाली तर माया दिसती. बर का तुम्ही म्हणतात माया दिसती. हो माया दिसती. ज्या वेळेस आमच्या सद्गुरूने आम्हाला ती ज्ञानदृष्टी दिली तर माया अशी स्पष्ट दिसायला लागली. कोण कोणाला चिकाटलंय कोण कोणाला चिकाटलंय याचा काय खेळ चाललाय हे सगळं स्पष्ट दिसायला लागलं. मग तसं तसं आम्ही थोडस बाजूला व्हायला लागलो. माझा पोरगा माझा नाही तो आपलाही का. बारीक विचार जर केला तर आपला त्याचा काही संबंध नाही. कोणाचा कोणाशी न घडे संबंध. कुणाचाच कुणाशी काही संबंध नाही. पण हे कधी कळल ज्ञानान्यन एका वेळा डोळा घाली ना पडो दुःख गेले भेटले भ्रांतीचे पड त्रिगुरु निवृत्ती नाही मार्ग दाविला स्वज्वळ विठ्ठल दिना
सद्गुरु माऊलीची पूर्ण कृपा झाली, डोक्यावरती हात ठेवला, ज्ञानाचं अंजन डोळ्यामध्ये घातलं, कळलं. अरे अरे अरे, संसार दुःखामुळं चोहीकडे विंगळ. या मनाचा खेळ कळला, या मायेचा खेळ कळला, आणि मायेचा खेळ कळल्याच्या नंतर वैराग्य प्राप्त झालं. काय प्राप्त झालं? याला म्हणायचं सद्गुरूची कृपा झाली. माया दिसायला लागली, आणि मग तो ह्या मायेत भूतच नाही, ती खेळ तिचा ओळखतो. कारण ही कशी आहे? अनाद गुण माया आली, आपल्याकडे तिचा खेळ चाललाय. आपण ज्या पोराला आपलं पोरग म्हणतो ना, सुनबाई येऊ द्या फक्त, आणि मग म्हणा माझं पोरग. ते झालं कुणाचं? कुणाचं झालं? ते सुनच झालं. म्हातार आई म्हणती पोरग माझं, नाही का? आई म्हणती पोरग माझं. सुनबाई आल्या पोरग कुणाचं? आणि सुनबाई म्हणली तुला आई बाप पाहिजे का? मी पाहिजे. हे काय म्हणे? कुणाला मागन? माझं कशाचं? तुमचं टॉपल्याचं. पोरगी माझी, पोरगी तुम्ही माझी आहे म्हणता ना. हा, नवरा केल्या. त्या दिवशी एक म्हातारा फोन करीत होत, पडलं होतं आजारी, गुड गेलता कामातून, मनक्यात थोडा घ्या पालता. ती पोरी म्हणत बाई अगं मला भेटायला तरी ये, मी लय आजारी. काय ती तिकून त्याला म्हणतो, मी बसलो तिच्याकडला आपला असा शांत ऐकत होतो. ती म्हणती काय सांगू आता तुम्हाला दादा, लय आवड झालंय माझं. काय? आणि 3 गाया घेऊन ठेवल्यात ना ह्या मुडते. त्याच्या दारा जातोय कामाला कंपनीत, आणि दारा कोण काढायचं त्याच्या? ती दाराचं पाण्याची काही सुई लागायची नाही. तुम्हाला आली असती मी भेटायला, मग तुमचाच गोडका पारा झाल्या चक्कर मारा माझ्याकडे एखादी. हा लय अवघड माझी. नुसतं माझं कपाळ वजन काय चाललंय काय? बहन कहे भाई मेरा, भाई कहे बहन मेरी, ये तो राखी बंधवाने का नाता है. अरे तुम माया नगर का अपने वतन को तू माया नगर का सौदागर, तुझे अपने वतन जाना है. आपलं कोणतं वतन आहे? शिंगाडवाडी. आपलं वतन कोणतं?
कीर्तनकार सांगत होता, या गावात जन्माला आलेली सर्व एक दिवस जाणार आहे असं सांगत होता कीर्तन. ती बाग एक बाया बसली, ती लय हसत होती माहिती. हिला काहीच नाही वाटलं का काय? म्हणले मावशी तुम्हाला काहीच नाही वाटलं, तुम्ही तर हसत आहे, सगळी जाणार आहे म्हणलं. म्हणली या वाडीतली जाणार आहेत ना, मी या वाडीतली नाहीच. तू कोणच्या का वाडीतली असा, पण तू जावं तर लागणार आहे ना दोन वाजता एक दिवस. सगळी मायाकडे आपल्या काय आहे सगळी. ही माझी बायको, माझी मेली ना, त्याला पोचून आली ना म्हातारी त्या दिवशी म्हणते ती एक पोरा हो म्हणजे काय घ्या कडू घास काढून, आता काय ते जायचं होत. कोण? त्याची बायको, ज्याला घालून आलंय त्याची बायको पोरांना सांगत होती घ्या कडू घास काढून, आता ते काय जायचंच होते एक दिवस. ते करायला आलंय का? बायको आपली, तुम्ही काम नका करून 2-4 दिवस फक्त घरात बसून राहा, मग कळत बायको आपली आहे का कोणाची. नवरा आपला त्या दिवशी एक जण गेली, तिसऱ्या दिवशी दुसरं लग्न करून आला हा गडी. नवरा सारा जो खेळ आहे ना सगळा हा मायेचा खेळ. कशाचा खेळ आहे? आणि या मायेतूनच वासनेची निर्मिती. कशाची निर्मिती? वासनेची आहे. विषयांची, षडविकारांची सगळ्याची निर्मिती याच्यातूनच आहे, या मायेतून. आणि ही तोडणं दुस्तर आहे. आणि तुकोबराय म्हणतात ही तृष्णा, ही वासना माझी संपली, त्याच्यामुळं माझा शेवटचा गोड दिवस झाला अभंगाचं पहिलं. याच साठी माया तुटावी आणि जन्म मरण संपावं याच्यासाठी मी आयुष्यभर अट्टहास केला. मग लोकांनी विचारलं तुकोबराया ही सुटली का? दुस्तर आहे पण सुटते बर का. तुकाराम महाराज म्हणले खुंटली ये धावा तृष्णेची. माझी ती तृष्णा संपून गेली कारण माया दिसायला लागली. आता तुम्ही म्हणता आम्हाला तर माया दिसत नाही. महाराज तुम्हाला कशी काय दिसत? ती माया एक जणाजवळ गेल्यावरती प्रभाव करत नाही आणि त्याच वेळेस तिचं स्वरूप लक्षात येत. कुठं प्रभाव करत नाही तर मायेला एका ठिकाणी जायला सांगितलेलं नाही. नवे नवे तिला प्रतिबंध आहे. ती फक्त संताच्या जवळ जात
नाही. आणि जर आपल्याला त्या मायेचं स्वरूप कळावं असं जर वाटत असेल ना तर संताच्या जवळ जाऊन बसायचं. बस तेवढाच एक पर्याय आहे, ही माया समजण्याचा, माया तुटण्याचा. नाही तर ही माया पार देवाजवळ जरी गेलं तरी तुम्हाला समजणार नाही. कारण देवानी एकाच ठिकाणी सांगितलंय माया कळते बर का. स्वतः नामदेवरायाला सुद्धा सांगितलं. स्वतः कुणाला सांगितलं? नामदेवरायाला देवानं सांगितलं, नामदेवा गुरुपाशी जावा लागेल. कुणापाशी जावा लागेल? तरच माया कळ. इकडं लांब राहून नाही कळायची. काय काय लोक आम्ही बी गुरु केला ना, गुरु करून टाकला. काय केला? मग होईल. मग वाटा एक बाई जायची डॉक्टर तपासायला. म्हणजे 7 वर्ष झालं बघा डॉक्टर मला पोरं होत नाही. किती? जरा तपासा. डॉक्टरनी तपासलं, सगळं तपासून घेतलं, पाहत तिला काही ठेवलं नाही तपासायचं. म्हणजे तुमच्यात तर काय फॉल्ट सापडत दिसतच नाही तुमच्यात फॉल्ट. मग म्हणजे असं करा, तुमच्या नवऱ्याला एक दिवस घेऊन या, मग त्याला बी आपण तपासू. काय म्हणले? नवऱ्याला घेऊन या, मग त्या नाव काढू नका म्हणली त्या मोडी त्याचं. का काय झालं? लग्न झालं, नांदायला गेले. काय सांगू तुम्हाला मुडदा. आणि मला दुसऱ्या दिवशी बतकावलं त्याने. मायदुळे आणली मला सुजस्तवर. जी आई बाबाकडे आले पुन्हा गेलेच नाही नांदायला. वर्ग होईल. आणि आली काय तपासायला वर्ग आहे ना म्हणून होईल वर्ग. तसा गुरु करून टाकला. आम्ही केलाय की गुरु. अरे काय त्या गुरुला काय महत्वाचे नाही. तुला बी तुझ्या गुरुला बी काय बोलावं काय आता. मिळच नाही. अहो मिळ सगळा. माया सुट्टी देणार नाही देणार ठेवा. मायेनी सुट्टी द्यावी असं वाटत असेल तर 2च गोष्टी कराव्या लागतील. पहिली गोष्ट गुरुची सेवा आणि दुसरी गोष्ट सद्गुरूने दिलेल्या अनुग्रहाचं चिंतन. बस हे 2च गोष्टी तुम्हाला सोडू शकतात. अन्यथा तुम्ही किती मोठी जरी माळ घातली ना, अख्ख्या अंगाला गंज जरी बरबाटला, इकडून 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 तरी माया सुट्टी देणार. एवढा गण लावला तरी दुसऱ्याचा बाण टोकरायचा मोह होणारच. का? माया सुट्टी देणार ना. मग 2 गोष्टी आहेत. तुम्हाला वाटत असेल माझा शेवटचा दिवस गोड व्हावा, माझी तृष्णा संपावी, मला विसावा मिळावा, तर हे सगळं जे काम आहे ते 2च गोष्टींनी होतं. पहिली गोष्ट आहे सद्गुरूची संगत आणि दुसरी गोष्ट आहे नाममंगळ.
ज्याचं नाम चालू आहे, ज्याचं नामस्मरण चालू आहे, त्याच्यावर माया घालू शकत नाही. आणि ज्याला सद्गुरूची संगत आहे त्याच्यावर माया घालू शकत नाही, वासना घालू शकत नाही. त्या दिवशी 2 पोरं चालली होती प्यायला, दारू प्यायला जायची दररोज. ते मायापाशी बसला होता. ते वेळे म्हणला, काय या कार्ट्याला छंद लागलाय बाबा, दररोज उठून प्यायला जाते. होय बाबा, त्यांना कसं कळत नाही हे वाईट आहे ना, आपण पिऊ नाही म्हणून. मला तरी काय सांगता येणार आहे बा. म्हणलं जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. तशी काय काय लोक दररोज उठून गुरु काय असतं याचं बोंबलच हिंडतो नुसता. बायका सोडून देतोय, पोरं सोडून देते. हे जोडी आली नाही दररोज येतो. काय याचं म्हणतो तो जगताप महाराज येतोच काय या. आता जावे त्याच्या वंशा तिथं तरी काय सांगता येणार रे. काय दिलंय बाबांनी, दाखवू तरी कसं दाखवता येईल. याला वाटतं काय दिलं त्या बाबांनी, आता काय दाखवू. कसं बोटाने दाखवून कसं बोटाने दाखवतो ना. ही वस्तू आहे, ही वस्तू तुला बोटाने कशी दाखवता येईल. आम्ही गुरुच्या घरची चोरी केली आणि गुरुच्या घरची चोरी काय हाताने बोटाने दाखवता येईल काय. ही वस्तू दिसली, ही वस्तू सापडली. गुरुच्या घराची चोरी केली, काय गुरुच्या घरची चोरी केली, काय सापडलं. निज बीज वस्तू सापडली, निज बीज वस्तू सापडली.
निवृत्ती दादाने कृपा केली. अनादिकाळची वस्तू, ज्या वस्तूनं सर्व विश्व उतारून जाऊ शकतं अशी वस्तू सापडली. निवृत्ती दादाने कृपा केली, श्रीपाद बाबाने कृपा केली. भाग्य आमचे थोर गुरुचे फोडावे घर, गुरुचे फोडावे घर. माझे घर नका पाणी, मला गरज नाही. हा, तुम्ही मंदिराकडे आला ना, मंदिराकडे गडावाला तो गड दुसऱ्याच्याच नाव आहे आपल्याला, आणि घराकडे गेला तर घर दुसऱ्याच्याच नाव आहे आपल्याला. नावच नाही, मला गरज नाही. बेघर माणूस आहे. हा, आमचं घर कसं आहे माहितीये का? निरंजनी आम्ही, निरंजनी आम्ही बांधिले. सद्गुरूच्या कृपेने आमचं घर कुठं आहे? निरंजनामध्ये घर बांधलेलं. निरंजनी आम्ही बांधिले घर, निर्गुण निराकार झालोस, निरंजनी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. असं घरी जाऊ द्या. तर माया आणि वासना तुटती कुठं? दोनच गोष्टीने तुटेल. पहिली गोष्ट, संतांच्या संगतीमध्ये माया दिसते. काय होते? माया दिसते संतांच्या संगतीत. आणि तिला काय एकदा ओळखलं, तिला ओळखलं आणि मायेला कळलं की यांनी मला ओळखलंय, तर तीच ब्रह्म दाखवते. कोण ब्रह्म दाखवते? माया. पण तिला काय कळलं पाहिजे की यांनी मला ओळखलं, आणि तिला ओळखण्यासाठी संत सांगतील, डोळ्यात अंजन घालतील. ज्ञानांजन एक वेळा डोळा घालिता पड, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. म्हणून दोन गोष्टी, एक संत संगत आणि दुसरं नामचिंतन. नामाला विसरायचं नाही. आणि असे संत भेटणं मात्र अवघड आहे बरं का. बहु अवघड आहे संत भेटी. आणि भेटावे असं वाटत असेल तर देवाची कृपा व्हावी लागेल. म्हणून देवाची कृपा होण्यासाठी एकदा आपण देवाचं भजन करू. तो बार हुमा